नमस्कार, मी श्रीराम बेलनूर दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आहे 13 एप्रिल 2026 आणि आजचा दिनविशेष घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर बघा, आज गुरु गोविंद सिंग यांनी खालसा हे गुरुपंथ तयार केला 1699 साली. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गुरु गोविंद सिंग कोण होते. हे गुरु तेग बहादूर सिंग यांचे सुपुत्र होते. ज्या तेग बहादूर सिंग यांना औरंगजेबाने फाशी दिली होती आणि त्याच्यानंतर त्या गुरु परंपरेचा किंवा जे आधिपत्य तयार झाले होते, जी गादी राहिली होती शिल्लक, त्या गादीचं आधिपत्य गुरु गोविंद सिंग यांना मिळालं होतं आणि त्यांनी मग खालसा हे गुरुपंथ तयार केलं होतं. हे शिखाचे शेवटचे सदेह गुरु होते. त्यानंतर गुरु ग्रंथ साहिबा ज्यांनी गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहिबा हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ साहिबाच आपला गुरु राहील अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699ला खालसा पंथ तयार केला होता आणि या पंथाच्या शिकवणीनुसार गुरु ग्रंथ साहिबा जे की गुरु गोविंद सिंग यांनी लिहिला आणि तोच आता आपला गुरु राहणार आहे, याच्यानंतर गुरु होणार नाही अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी केलं. नांदेडचा गुरुद्वारा जो आहे हा यांच्यात स्मृतिप्रित्यर्थ बनलेला आहे. म्हणून नांदेडला शिखाची काशी असे सुद्धा म्हणतात. नांदेडचा जो गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारा हा गोविंद सिंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बनलेला आहे आणि त्याला शिखाची काशी अशी सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर आजच्या दिवशी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज दुसरे बरं का यांच्यात वारणा तह झाला होता. कोणता तह? वारणा तह झाला होता. कधी झाला होता? 1731ला. तर आपणास माहिती आहे की ज्यावेळेस संभाजीराजे यांचे पुत्र शाहू महाराज, शाहू पहिले यांना औरंगजेबाने मुक्त केलं आणि ते परत महाराष्ट्रात येऊन त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला माहिती आहे पहिले पेशवे जे शाहू महाराजांनी कालच्या दिवशी त्यांचं निधन झालं होतं. आता ह्या पेशव्याच्या मदतीने शाहू महाराजांनी काय केलं, महाराष्ट्रामध्ये परत सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत ताराराणी यांनी त्यांचं आधिपत्य स्थापन केलं होतं आणि ताराराणी म्हणजे कोण? राजाराम महाराजाच्या पत्नी हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. तर यांनी काय केलं होतं, छत्रपती संभाजी कोण? राजाराम महाराजाचे पुत्र यांना गादीवर बसून हे चालू केलं होतं, राज्यकारभार चालू केला होता. परंतु हे शाहू आल्याच्या नंतर ह्या दोघांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. तर गादीच्या वारसावरून वाद तयार झाले होते. शाहू महाराज तसं बघितलं तर गादीचे मुख्य हकदार होते, परंतु राजाराम महाराज यांचा पुत्र दुसरा संभाजी महाराज यांचाही गादीवर हक्क होता. अशा पद्धतीनं त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि अंतर्गत कलह निर्माण झाले. तर हे कलह दूर करण्यासाठी हा तह झाला होता. या तहाला आपण काय म्हणतो? वारण्याचा तह म्हणतो. या तहानुसार 2 गाद्या झाल्या. वारणा नदीच्या दक्षिणेत एक क्षेत्र आणि वारणा नदीच्या उत्तरेस एक क्षेत्र, अशा पद्धतीने 2 गाद्या तयार झाला. एक साताऱ्याची गादी आणि एक कोल्हापूरची गादी. आणि नंतरचा इतिहास आपणास माहीत आहे, मराठ्यांच्या या तहामुळे 2 गाद्या तयार झाल्या छत्रपतींच्या. तर हा तह 13 एप्रिल 1731 रोजी वारणा तह म्हणून ओळखला जातो. आता हंगेरी देश हा आजच्या दिवशी 1849 रोजी प्रजासत्ताक देश म्हणून उदयाला आला होता. हंगेरी तर युरोपियन देशामधला हा एक महत्त्वाचा देश आहे. हंगेरी 1849ला हा प्रजासत्ताक म्हणून उदयाला आला होता. त्याच्यानंतर आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि याच्यामध्ये 379 लोक ठार झाले होते, तर 1200 लोक जखमी झाले होते. हे 1919ला
झालं होतं जालियनवाला बाग हत्याकांड. जनरल डायर नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं होतं, शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर बेछूटपणे गोळीबार करण्याचा हुकूम दिला होता आणि त्यानं लोकांनी तिथं खूप जणांनी प्राण गमावले होते. आणि याचाच पुढं प्रतिशोध म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बटुकेश्वर दत्त यांनी परत काय काय केलं आपणास त्या माहितीच आहे. ओके, तर हा अतिशय क्रूरपणे 349 लोकांना ठार मारणारा जनरल डायरचा आदेश आजच्या दिवशी घडला होता. 1200 लोक जखमी झाले होते 1919ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी अमेरिकेने ट्रान्झिएंट बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला होता, सोडला होता 1960ला. म्हणजे समुद्रातून क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण हे अंतराळामध्ये करण्याचं काम अमेरिकेने कधी केलं होतं, 1960लाच केलं होतं. त्याच्यानंतर आपणास माहिती आहे कोविड आला होता ना, लॉकडाऊन लागलं होतं वगैरे वगैरे. तर जगभरात जवळपास 50 करोडपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागवण झाली होती आणि लाखो लोक मेले होते. शेकडो नाही, लाखो लोक मेले होते. बऱ्याच जणांची तर नोंदसुद्धा नाही आणि बऱ्याच जणाला तसं कंबाईन सरणामध्ये टाकून एकदाच जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. हे कोविड-19 हा भयानक आजार आजच्या दिवशी म्हणजे 13 एप्रिल 2022 रोजी 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लागवण झालेली होती कोविड याची. आता अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म झाला होता आजच्या दिवशी 1743ला. आता 1743ला त्यांचा जन्म झाला. 1777ला जो अमेरिकेचा जाहीरनामा झाला, अमेरिका स्वतंत्र झाला आणि अमेरिकेचा जो पहिला जाहीरनामा जो आहे, वॉशिंग्टन हे पहिले अध्यक्ष होते. तर जो जाहीरनामा लिहिला होता तो कोणी लिहिला होता, थॉमस जेफरसन यांनी लिहिला होता. आणि त्याच्यानंतर मग 1801 ते मार्च 1809 हा काळ ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले होते. आणि अमेरिकेच्या भरभराटीचा जो पाया आहे यांनी सुद्धा रचला होता. तर हे राष्ट्राध्यक्ष म्हणून यांचा कार्यकाळ चांगला होता. तर अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. 4 जुलै 1824 रोजी यांचा मृत्यू झाला आणि 1801 ते 1809 रोजी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवले. तर अमेरिकेचा जाहीरनामा जो होता तो यांनी लिहिला होता आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये यांचं बरंच मोठं योगदान होतं. तर असे हे जेफरसन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. त्याच्यानंतर आवाजाने संवाद साधणारे उपकरण. ओके, आवाजाने हॅलो माईक चेक, हॅलो कोण बोलतं आहे, तर हे हॅलो म्हणजे आवाजाच्या साह्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण बोलतो आहे. तर याचं पहिल्यांदा संवाद साधणारे किंवा पहिल्यांदा याचा शोध लावणारे कोण होते, पहिले शोधक ॲटोनिया म्युची यांचा जन्म झाला होता 1808 साली. ॲटोनिया म्युची याचा जन्म झाला होता 1808 साली आणि मृत्यू झाला 18 ऑक्टोबर 1889 साली. तर हा एक खूप क्रांतिकारक पाऊल आहे की फोनच्या साहाय्याने एका ठिकाणाहून आपण शेकडो किलोमीटरवर आज बोलतो. आज तर आपण व्हिडिओ कॉलसुद्धा करतो, परंतु पहिल्यांदा आवाजाचे उपकरण होता त्याचा शोध जर कोणी लावला असेल तर हे ॲटोनिया म्युची यांचा जन्म झाला होता. हा अतिशय महत्त्वाची गोष्ट ही पण. त्याच्यानंतर अभिनेत्री लारा दत्त. आता आपल्याला माहिती आहे भारतीय अभिनेत्री लारा दत्त ही मिस युनिव्हर्स बनली होती. कधी, आजच्या दिवशी. मिस युनिव्हर्स म्हणजे काय, विश्वसुंदरी बनल्या होत्या. कधी, 2000 साली. म्हणजे 13 एप्रिल 2000 साली जी मिस युनिव्हर्सची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये लारा दत्ता ही जी आहे ही विश्वसुंदरी बनली होती भारताची. तर हा एक अतिशय गौरवात्मक क्षण आपल्यासाठी होता. त्याच्यानंतर भारतीय वैज्ञानिक संशोधनाचा पाया घालणारे वैद्यकीय संशोधनाचा, ओके, म्हणजे मेडिकल सायन्सच्या
दृष्टीने खूप मोठं संशोधन करणारे वसंतरामजी खानोलकर यांचा 1895ला जन्म झाला. तर ह्या खानोलकरांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर भारतामध्ये येऊन सेवा दिली आणि खूप मोठं योगदान दिलं. पद्मश्री हा पुरस्कार त्यांना भेटला. त्यांचं निधन 29 ऑक्टोबर 1978 रोजी झालं. आणि एक वैद्यकीय क्षेत्रातला एक मोठा तारा यांचा जन्म आज 13 एप्रिल 1895 रोजी झाला आणि यांनी वैद्यकीय संशोधनाचा पायाच घातला. कुष्ठरोग असेल किंवा अजून रोगासाठीचे खूप लागणारे संशोधनाचे बेसिक क्रायटेरिया उपकरण जे आहेत त्यांनी शोध घालण्यासाठी त्यांनी त्याचा पाया रचला होता. ओके, खूप मोठं संशोधन केलं होतं. इंग्लंडमधून लंडनमधून शिकून आले होते ते. तर ही आजच्या ठळक 10 घडामोडी आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडी बेसिक माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. याच पद्धतीची नवनवीन माहिती आणि रोजचा दिनविशेष पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनल आहे @बेलनूर सर म्हणून आहे. यात पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग याचा सिलेबस दिलेला असतो. त्याचबरोबर रोजचा दिनविशेष असतो आणि काही स्पीचेस आहेत, काही भाषणं आहेत. जसं की एखाद्या महापुरुषाची जयंती पुण्यतिथी आली तर आपण त्यांचं थोडक्यात जीवनचरित्र सांगण्याचा सुद्धा तिथं प्रयत्न करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. रोज तुम्हाला दिनविशेष मिळत जातील आणि काही उणिवा असतील तर त्या तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगा, जेणेकरून त्या मला त्याच्यासाठी अपडेट करता येईल आणि त्या भरून काढता येतील. धन्यवाद.